नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज एक महत्त्वाचं पत्रक आलं आहे आणि त्याच्यातील एक खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला मुद्दा खरं तर या नियमांमध्ये आल्याचं मला पाहायला मिळतंय की एक बिंदू आणि एक जागा एक बिंदू त्या ठिकाणी भरला जाणारच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या भरतीमध्ये असं केलंय जे की मागच्या भरतीमध्ये आपल्याला थोडंसं वेगळं पाहायला मिळत होतं. समजा एखाद्याची निवड खालच्या वर्गांसाठी झाली तर तो वरच्या वर्गासाठी जाऊ शकत होता, परंतु ते सर्वच्या सर्व नियम बंद केलेत. काय व्हायचं, खालच्या वर्गांना त्याची निवड व्हायची, त्याला वाटलं माझं क्वालिफिकेशन वरच्या वर्गाला बसतंय तर तो खालचा जॉब सोडायचा आणि वरच्या वर्गाला जायचा आणि याच्यामुळं ती खालची जागा रिक्त राहायची. परंतु आता तसं होणार नाही. माझं मत याच्यावरती एवढं असेल की भरती करताना वरतून खाली केली तर जे आता व्हिडिओ पाहणारे माझे बरेचसे शिक्षक असतील ते म्हणत असतील, सर तुम्ही बरं चांगलं झालं असं म्हणताय, मग आम्ही वरच्या वर्गाला जायचं नाही का? जायचं, 100% जायचं. माझं असं मत आहे की वरतून ही भरती जर खाली आली तर खालच्या जागा रिक्त राहतील आणि माझ्या महाराष्ट्रातील इतर सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांचा जो प्रश्न आहे की मला सुद्धा माझ्या हक्काची नोकरी मिळाली पाहिजे, ही त्याला 100% मिळेल अशी आपण शुभेच्छा या ठिकाणी या माध्यमातून मी देतो. तुमच्या सर्वांचं काम व्हावं हा जो निर्णय आहे खरं तर स्वागत करण्यासारखा हा निर्णय आहे. म्हणजे काही निर्णय या आजच्या परिपत्रकामध्ये खूप चांगले आहेत, पण काही निर्णय हे धक्कादायक सुद्धा आहेत. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.